नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 26 जानेवारी सायंकाळचे 6 वाजून गेलेत आणि आत्ता आपण पाहणार आहोत 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील. या आठवड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता बनते का, तर किंवा गारपिटीची शक्यता आहे का, काय अपडेट आहे सर्व आपण पाहणार आहोत विस्तृतरित्या. पण त्यापूर्वी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या इकडे कसं हवामान आहे ते सुद्धा कमेंट करून कळवा. सध्या राज्यात हवामान मुख्यत्वे कोरडं पाहायला मिळते आणि जे काही हवामान प्रणाली आहेत राज्यावरती अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरणारे वारे सक्रिय आहेत. हे जेव्हा वारे असतात तेव्हा हवेचा दाब वाढलेला असतो. परिणामी हवामान मुख्यत्वे कोरडे पाहायला मिळतं आणि उन्हाळ्यात जर अशी स्थिती तयार झाली तर उन्हाचा कडाकासुद्धा स्वच्छ सूर्यप्रकाशात वाढण्याचा अंदाज असतो. तर कोकणामध्ये तापमान वाढ झाली, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भाच्याही काही भागांमध्ये तापमानात वाढ झाली. उत्तरेकडील भागातही काही ठिकाणी जे काही दिवसाचं तापमान आहे ते वाढलेलं आहे. पहाटेची थंडीसुद्धा राज्यात कमी झालेली आहे, कारण बदललेले वारे आहेत. कमी उंचावरचे वारे बंगालच्या उपसागरातून अशा प्रकारे पूर्वेकडून येत आहेत. आज थोडेसे विदर्भाकडे उत्तरेकडचे वाऱ्याचे प्रभाव दिसतील. भंडारा, गोंदिया, नागपूर या ठिकाणी थोडीशी थंडी वाढलेली पाहायला मिळेल. पण जसं आपण पुढे जाऊ तसं एक तीव्र आणि सशक्त असा पश्चिमी आवर्त येण्याचा अंदाज आहे आणि त्या अगोदरच बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे हे राज्याकडे वाहतील. म्हणजे येत्या काळामध्ये थंडी कमीच राहणार आहे किंवा थोडंसं तापमान जे आहे अजून वाढण्याचा अंदाज आहे आणि हे बाष्पयुक्त वारे सतत येत राहतील. पश्चिमी आवर्त साधारणतः 2-3 तारखेला हिमालयाकडे किंवा त्याच्या आसपासचा प्रभाव त्याचा दिसू लागेल. अशा प्रकारची ट्रप अरबी समुद्रापर्यंत सुद्धा येण्याचा अंदाज आहे. पण ही WD येण्या अगोदरच पूर्वेकडच्या वाऱ्यांचे प्रवाहांमुळे राज्याच्या दक्षिण भागात हलका मध्यम पाऊस सक्रिय होऊ शकतो साधारणतः 1 किंवा 2 तारखेला आणि मग तिथून पुढे 1 तारखेला पाऊस सक्रिय होईल. काही ठिकाणी राहील, गडगडाट होईल, थोडासा बिना गर्जनेचं हलका मध्यम पाऊस होईल. मात्र 2 तारखेपासून पुढे मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता वाढते आणि 2 तारखेपर्यंत आपण अंदाज पाहूच कुठल्या जिल्ह्यात थोडीफार शक्यता बनते ते आपण पुढे सांगणारच आहोत. पण 2 तारखेच्या पुढे हे म्हणजे आपण 2 तारखेपर्यंतचा अंदाज पाहतोय, पण 2 तारखेच्या पुढे सुद्धा राज्यात गारपिटीचा धोका हा वाढलेला पाहायला मिळेल, कारण हा पश्चिमी आवर्त आला आहे. त्यासोबत शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येतात की असं जर व्हिडिओ टाकले गारपीट, अवकाळी पाऊस, तर व्यापारी मालाचा जे काही शेतमालाचा भाव पाडतात. तर अशा वेळेस तुम्ही शीतगृहांचा वापर करू शकता किंवा असं नाही की हा पाऊस एकाच वेळेस सार्वत्रिक होतो, पण धोका तर पावसाचा असतो. त्यामुळे तुम्ही शीतगृहामध्ये आपला माल काढून ठेवू शकता. जसं द्राक्ष झालं की लवकर खराब होऊ नये म्हणून अशा काहीतरी उपाययोजना करणे गरजेचं आहे. बाकी पावसाची शक्यता सध्या वाढताना दिसते. बदल झाला तर तुम्हाला नक्कीच अपडेट देण्यात येईल. या आठवड्यात जर आपण महाराष्ट्राचा नकाशा घेऊन पावसाची शक्यता पाहिली तर जवळपास 31 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहील. 1 तारखेला दक्षिण पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावाखाली दक्षिण मराठवाडा किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही पाहायला मिळते आणि 1 तारखेनंतर 2 तारखेला सुद्धा याच जिल्ह्यांच्या आसपास किंवा थोडासा विदर्भ अजून काही भागांपर्यंत हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता सध्या मॉडेलनुसार दिसते. यामध्ये थोडेफार बदल होतील, त्याचे अपडेट्स आपण येणाऱ्या दिवसात तुम्हाला कळवूच. बाकी सध्याकरता इतकंच. रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.